कबूतरखाने सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर कबूतरखान्यांवर कारवाई केली जाते। याशिवाय सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना अन्न घालण्यावरही बंदी घालण्यात आली आहे। कोर्टाच्या या निर्णयाला स्थानिकांकडून मात्र मोठा विरोध होतोय। मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यामध्ये लक्ष घातलंय। पालिकेला कबूतरखान्यासाठी पर्याय सुचवले, तर मुख्यमंत्री मंगळवारी या प्रकरणी बैठक घेणार आहेत। दादर कबूतरखान्याचा वाद पेटला। हायकोर्टाच्या निर्णयानंतर कबूतरखाना बंद। जैन समाजाकडून मोठा विरोध। कबूतरखाना बंद करायची कंप्लेंट काय की लोक आजार होतात, बरोबर आहे। माझी आई आहे 83 रनिंग, रोज सकाळ संध्याकाळ 2 वेळा जातात तिथे, काय करायचं, अजून ती आजार झाली नाही। कुछ दिनों के अंदर ही डिसीजन आता है तो ठीक है, नहीं तो हम लोग भी अनशन में उतरने के लिए तैयार है, मरने के लिए भी तैयार है, एफआईआर होता है तो भी तैयार है, जेल में डालना है तो भी तैयार है। मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी बोलावली बैठक। हायकोर्टाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेनं दादर कबूतरखान्यावर कारवाईचा पडगा उगारलाय। ताडपत्री टाकून हा कबूतरखाना बंद करण्यात आलाय। कबुतरांना खाद्य टाकण्यास कोर्टानं मनाई केली आहे। कबूतर माणसांच्या आरोग्याला हानिकारक असल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय। कबुतरांना दाणे खाद्य टाकणाऱ्यांविरुद्ध थेट एफआयआर दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले। कबूतरखान्याविरोधातील या कारवाईवर जैन समाजानं आक्षेप घेतलाय। आमच्याकडे नायर हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल की हम सगळ्याचे आरटीआय रिपोर्ट आहे, त्यांना अजून काय पण नाही केस आले, कबूतर में केस आले, एक पण केस नाही त्यांच्याकडे। हमारा कबूतर में चंद डालने वाला जो सुबह शाम साफ सफाई करता है ना, उसको आज तक नहीं हुआ है कुछ। अगर सरकार को हमारी इतनी चिंता है ना, तो फिर दारू भी बंद करो, गुटखा भी बंद करो, सिगरेट भी बंद करो, जितनी भी गंदी खाद पदार्थ खिलाते रोड पे उसको बंद करो। यहाँ पे तो सब घुसड़खोरी चलती है। जब यहाँ पे कबूतर की बारी आई तो अभी कबूतर नहीं बोल पा रहे। कबुतरांना खाद्य टाकणं ही अनेकांकरता भूतदया आहे, मात्र शहरी भागात कबूतर गंभीर आजारांना कारणीभूत ठरत आहे। कबुतरांमुळे मानवी आरोग्याला धोका निर्माण झालाय। कबुतरांची विष्ठा अनेक धोकादायक आजाराला निमंत्रण देणारी आणि पर्यावरणाला हानिकारक असते। कबुतरांच्या विष्ठेतला अस्परजिलस हा बुरशी सदृश्य विषारी घटक धुळीत मिसळतो, त्यामुळे पर्यावरणाचं प्रदूषण होतं आणि श्वसनाचे आजार होतात। माणसाला ॲलर्जी, अस्थमा सारखे आजार जडू शकतात आणि ते बळावूही शकतात। हायपर सेन्सिटिव्ह न्यूमोनियाची लागणही होऊ शकते। श्वसन नलिका, फुफ्फुसाला सूज येणं असे श्वसनाचे गंभीर आजारही होतात। या प्रकरणी पावसाळी अधिवेशनात मनीषा कायंदे यांनी लक्षवेधी मांडली होती। आता काही लोक म्हणतात आम्हाला तर इथे रोज आम्ही कबुतरांना खायला घालतो, आम्हाला झाला नाही रोग, तुम्हाला झाला नसेल तर आनंदाची गोष्ट आहे, पण ज्याच्यामुळे आणि हा जो होतोय निमोनियायटिस, त्याच्यामुळे जो होतोय कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि पंखामुळे, तर हा लवकर लक्षात येत नाही। तो ऑलरेडी तुमच्या शरीरात चांगला एस्टॅब्लिश झाला, लंग्सची तुमची इलॅस्टिसिटी लूज होते आणि तेव्हा तो तुम्हाला लक्षात येतो की हा झालेला आहे म्हणून। लोक इथून प्रवास करतात स्टेशनसाठी, त्यांना माहिती आहे की किती श्वास घ्यायला त्रास होतो। म्हणजे जे पण लोक, मी पण स्वतः जातो, माझे पण शर्ट खूप वेळा म्हणजे खराब झाली आहेत हे कबुतरांमुळे, श्वास घ्यायला त्रास होतो। जे अस्थमा पेशंट आहे, तुम्ही सकाळी बघा असे करून जातात ते इथून। आपण कबुतरांना दुसरे सोय करू शकतो, म्हणजे आपण त्यांना चैतन्यभूमीवर किंवा त्यांना दुसरे कुठे ठिकाणावर आपण त्यांना ठेवू शकतो, पण स्टेशन आणि रेल्वे ट्रॅकला पण शिफ्ट करू शकत नाही। कबूतरखाना बंद झाल्यानं भुकेअभावी अनेक कबुतरांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे। कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याची दखल घेत मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून पक्षीप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावना लक्षात घ्या अशी विनंती केली, तर मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणी बैठक बोलावलेली आहे। माझं असं मत आहे की नॅशनल पार्क, आरे कॉलनी, तिथे आपण जानवरांचं मुक्त विचरण आहे, तर ते कबुतरांचं पण तिथे कमीत कमी सुरू केला पाहिजे। त्याशिवाय जिथे लोकांचं वास्तव्य नाही आहे, असा कमी वास्तव्य आहे, रेसकोर्स आहे, BKC आहे, आता त्या कोस्टल रोडमध्ये मोठे मोठे गार्डन निर्माण झाले, तिथे पण हा पर्याय व्यवस्था केली पाहिजे। दरम्यान कबूतरखान्यांवरून आता राजकीय वादाला तोंड फुटलंय। विरोधकांना सरकारवर आगपाखड करण्याची संधी मिळाली आहे, तर मनसेनं कोर्टाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीचा आग्रह धरलेला आहे। 93 वर्ष कबूतरखान्याला जाते, म्हणजे
93 पासूनचा आजपर्यंतचा आरोग्याचा रिपोर्ट हा तेव्हा नव्हता. या चित्रा वाघच्या मामीला झाल्याबरोबर कळला. ओके. आणि आता सगळ्यांच्या जीवावर ती बाई उठतेच. आता कबुतरच्या पण जीवावर उठली आहे. नागपंचमीला सापाला दूध पाजायचे, घरोघरी साप घेऊन जायचे आणि सापाला दूध पाजायची प्रथा होती. पण जेव्हा लोकांना कळलं की बाबा साप अशा पद्धतीचं दूध पित नाही आणि हे करून आपण सापाला त्रास देतोय, आपण ती प्रथा बंद केली. जेव्हा न्यायालयाने आदेश दिलेला आहे तेव्हा कायद्याचं आपण पालन केलं पाहिजे. न्यायालयाने काहीतरी समजूनच आदेश दिला असेल. मला असं वाटतं अशा प्रकारे सांस्कृतिक दहशतवाद किंवा आमचा धर्म म्हणतो तेच खरं अशा पद्धतीचं कोणीही वागू नये. एकूणच कबूतरखान्यावरून अनेक मतमतांतरं बघायला मिळत आहेत. सरकार यातून मध्यस्थीचा मार्ग काढतं का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. स्नेहा जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.